आज आपल्याला ज्ञानोबरायांचं चरित्र अर्पण करायचं आहे। आणि आज विशेषत्वानं ज्ञानोबरायांचं चरित्र ऐकण्यासाठी आम्ही फार उत्साही आहोत, कारण ज्ञानोबरायांचं चरित्र ही एवढं अलौकिक आहे, एवढं अलौकिक आहे। जर आपल्याला जीवाला शांती लागत असेल ना महाराज, कुठेतरी असं वाटत असेल आमच्या आयुष्यामध्ये सारखी धावपळ चालू आहे, आमच्या आयुष्यामध्ये सुख नाही, त्यावेळी माणूस काय करतो? पंढरपूरला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो। का? देवाच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला सुखाची अनुभूती प्राप्त होते, आमच्या दुःखाचा आम्हाला विसर पडतो। पण ज्या भगवंताच्या दारात आम्ही आमचं दुःख समर्पित करायला जातो, तो भगवान परमात्मा, त्याला विश्रांतीची गरज असेल तर तो आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये जातो महाराज। नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी। म्हणजे आपल्याला विश्रांती भगवंताच्या दारात आहे, पण भगवंताला विश्रांती माझ्या ज्ञानोबरायांच्या दारात आहे। एवढं अलौकिक चरित्र माझ्या माऊलींचं आहे। आयुष्यामध्ये त्रास किती सहन करावा, बहीण भावावरती प्रेम किती करावं, भगवंतावरती श्रद्धा किती असावी, ज्ञानाचा सागर आयुष्यामध्ये किती असावा, याचं तेजपुंज उदाहरण म्हणजे माझे ज्ञानोबराया। आणि ज्ञानोबरायांना पदवी मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे, योग्यांची माऊली, साधकाचे माय बाप। मोठमोठा विद्वान व्यक्ती असेल, प्रचंड अभ्यासू, परंतु ज्ञानोबरायांच्या ज्ञानासमोर महाराज, ज्यांच्या ज्ञानातच देव आहे ते ज्ञानदेव आहेत, ज्यांच्या ज्ञानाची सीमा अपरंपार आहे, ज्यांचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ जगाला पुरून उरणार आहे। आमच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी माझ्या माऊलींनी अमृतानुभव ज्ञानेश्वरी आपल्या जड जीवाच्या उद्धाराकरिता दिली। सांगू, खाऊ म्हणून हरिपाठ दिलंय, खाऊ म्हणून। एखाद्या लेकराला कसं, एखादं लेकरू रडलं आणि त्याला खाऊ दिला, ते आनंदी होतं, खाऊ आपल्याला सहज प्राप्त होतो। ज्ञानोबरायांनी खाऊ म्हणून हरिपाठ दिलाय, बाबा एकदाच वाच आणि तुझ्या आयुष्याचं कल्याण करून घे। परंतु ज्ञानोबरायांचं चरित्र फार मोठं आहे आणि या मोठ्या चरित्रामध्ये आपण ज्या कथा श्रवण केल्या नाही, त्या कथा सांगण्याचा मी ज्ञानोबरायांच्या जीवनातल्या त्या कथा सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। म्हणून आज परिहार हा थोडक्यात उरकला, जास्त कुणाचं नाव घ्यायला नको आणि व्यासपीठाच्या गादीवरती कुणाचं नाव घेऊ नये। मी तुम्हाला मागेच सांगून गेले होते, जोग महाराजांनी सुद्धा राजर्षी शाहू महाराजांचं नाव कीर्तनामध्ये घेतलं नव्हतं। ही गादीच अशी आहे महाराज, या गादीची ताकदच फार आगळी वेगळी आहे। खरं सांगू का, मी ज्यावेळी कीर्तनाला जाते आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर इथं जसा सगळ्यांचा भ्रम झाला, महाराज एवढे एवढे दिसतात, काय कथा सांगणार। बाहेर गेल्याच्या नंतर लोक म्हणतात, अरे एवढे एवढेच महाराज येतं, काय करणार। पण या गादीचं तेज एवढं आहे महाराज, या गादीवरती साधा जरी वक्ता बसला तरी माझी माऊली त्या वक्त्याच्या पाठीवरती हात ठेवतात आणि ज्ञान त्या वक्त्याला प्रदान होतं। या गादीची ताकदच अशी आहे महाराज। तर माझ्याकडे बघून बरेच लोकांना वाटतात एवढे एवढेशे महाराज काय सांगणार, पण काका गाडी जरी बारीक दिसत असली तरी ॲव्हरेज लय मोठं देती। ज्ञानोबरायांच्या चरित्राकडे आपण वळणार आहोत। श्री संत ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानोबराय हे ज्ञानियांचे राजे आहेत, म्हणजे ज्याच्याकडे ज्ञानाचा विशाल समुद्र आहे त्यांचेही ज्ञानियांचे राजे आहेत। परंतु एक सांगू, कुणाच्याही पोटी ज्ञानोबराय जन्माला येत नाही महाराज। ज्ञानोबरायांचे वडील, त्यांचं नाव आहे विठ्ठलपंत, गोविंद पंत आणि मीराबाईंच्या उदरामध्ये जन्माला आलेले विठ्ठलपंत, गोविंद पंत आणि मीराबाई ज्ञानोबरायांचे आजी आजोबा। ज्ञानोबरायांचा इतिहास जर बघायला गेलो तर राजघराण्यापासून सुरुवात आहे ज्ञानोबरायांच्या इतिहासाची, आणि मग हळूहळू हळूहळू हळू ज्ञानोबरायांचं चरित्र आहे। ज्ञानोबरायांच्या कुळामध्ये जन्माला आलेली बरेच व्यक्ती राजे होऊन गेले, पण मागचा इतिहास जर आपण काढला तर आपल्याला चरित्राला थोडा उशीर होईल, म्हणून आजी आजोबांपासून आपण सुरुवात करूया। गोविंद पंत आणि मीराबाई आयुष्यामध्ये सगळं आहे, परंतु संतती नव्हती।
ज्ञानोबारायांचे आजी आजोबा कट्टर परमार्थिक होते, कट्टर परमार्थिक. आणि एक सांगू, ज्या घरात आजी आजोबा असतात त्या घरामध्ये संस्कार द्यायची गरज पडत नाही बरं का. आजी आजोबा ज्या घरात असतात त्या घरातल्या लेकरांना संस्कार हे उपजताचे मिळाले जातात. कारण आमचे आई वडील जरी कामामध्ये व्यस्त असले तरी आजी आजोबांच्या मुखामध्ये पांडुरंगाचं भजन असतं. आजी आजोबा प्रत्येकाच्या घरामध्ये असावे. पण हल्ली काका प्रसंग असे घडले, इथं बसलेला सुद्धा कित्येक माई माऊल्या अशा असतील ज्यांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. अशी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. हे कलियुग आहे महाराज. कलियुगामध्ये काय काय होतं, काल श्री संत जनाबाईंचं चरित्र आपण त्या ठिकाणी बघितलं. जनाबाईंनी निस्वार्थपणे भगवंताची भक्ती केली. आपल्याला जास्त जनाबाईंविषयी बोलता आलं नाही, परंतु निस्वार्थपणे भक्ती केली. भगवंतानं भगवंताच्या समोर चोरीचा आळ जनाबाई महाराजांवरती आला. इकडचे साऊंड कसं काय बंद पडले? हॅलो, आवाज इकडेच येतोय फक्त. हां, हे पण बंद झाले. एवढं चालू करा थोडं. हॅलो, हां ठीक आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काल ज्या जनाबाईंचं चरित्र आपण बघितलं, त्या जनाबाईंचा अधिकार एवढा होता महाराज, त्यांनी देवाला सुद्धा शिव्या दिल्या. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या. भगवंताला विठ्या म्हणण्याचा ज्यांचा अधिकार आहे त्या संत जनाबाई. आणि देवाला बोलण्याचा अधिकार संतांना आहे आणि भक्ताला आहे. जनाबाई महाराजांनी देवाला बोलावं. आणि द्वापार युगामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं आपल्या भक्ताचे बोलणे ऐकले. बरं, देव कोणाचंही ऐकून घेत नाही. देव एक तर संतांचं ऐकतो, नाहीतर एकतर भक्ताचं ऐकतो. द्वापार युगामध्ये ज्यावेळी भगवान परमात्मा खेळायला जायचे त्यावेळी जर एखाद्या सवंगड्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली ना महाराज, तर तो सवंगडी डायरेक्ट भगवंताला भांडायचा. आणि त्या सवंगड्यामध्ये एक बोबड्या नावाचा सवंगडी होता. बोबड्या नावाचा, त्याला सरळ बोलताच येत नव्हतं. देवानं एकदा त्याला काहीतरी बोललं म्हणजे तू बाजूला सरकतो. बोबड्या एवढा चिरडला देवावरती, एवढा चिडला. देवानं माफी मागितली. देवही कुणाच्या पायावरती नतमस्तक होत नाही, पायावरतीच देव नतमस्तक होतात. यशोदा माईनं एकदा खाऊ बनवला होता आणि सगळ्यांना थोडा 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 दिला. आणि या बोबड्यावरती वेळ आली तर खाऊच संपून गेला. या बोबड्याला इतका राग आला महाराज, आणि तो त्याच्या बोबड्या वाणीमध्ये देवाला बोलू लागला. काय म्हणू लागला? दाय बा किथना, ए दाय बा किथना, आता गल्यानी येईन तुमच्या तंगीला बा. ए दाय बा किथना, आता गल्यानी येईन तुमच्या तंगीला बा.
जनाबाई महाराज देवासोबत भांडल्या ना, तसं द्वापार युगामध्ये बोबड्या भांडला होता देवासोबत. ते बोल एवढे गोड वाटतात महाराज ऐकायला. वारीला जाताना जर रस्त्यानं मी ही गवळण म्हणले तर काही काही लोक म्हणतात हे काय बोबडी का काय. बोलच असे आहेत. एके दिवशी थोडे माईन गोल गोल पोल्या केल्या लेबा, थांब्या पोलांना एक एक दिली, मला तर आलदी दिल्ली लेबा. मी तर मागाया गेलो लेबा, मला तर दुखतून मारलं लेबा. दुबू 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 मारलं लेबा, अन फुदू 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 लल्लो लेबा. हे बोबड्याचे बोल आहेत महाराज. देवाला कुणी बोलू शकत नाही. जनाबाई महाराज देवाला बोलल्या. जनाबाईंचं चरित्रकार सुंदर झालं. आणि त्याच्यानंतर थोडं का होईना पण महिला संत आपल्या सभा मंडपामध्ये याव्या म्हणून कालचं जनाबाईंचं चरित्र झालं. नाथांचं चरित्र फार आवर्त घ्यावं लागलं तरी 8 कथा सांगायच्या राहिल्या. 8 सांगितल्या असत्या तर पाठाचे 4 इथं वाजलेच असते. तुम्ही उठले नसते म्हणा, तुम्ही नसते उठले. ज्ञानोबारायांचं चरित्र आज आपल्याला श्रवण करायचं आहे. गोविंद पंत आणि मीराबाईंना संतती होत नव्हती. भगवान परमात्म्याची आराधना केली. भगवान परमात्म्यानं आशीर्वाद दिला की तेजपुंज मुलगा तुमच्या पोटी जन्माला येईल. काल निघून गेला आणि मीराबाई आणि गोविंद पंतांच्या पोटी एक सुंदर असं पुत्ररत्न जन्माला आलं. भगवंतानं सांगितलं होतं तुम्ही गायत्री मंत्राचा उच्चार करा. गायत्री मंत्राचा उच्चार केला तर मंत्राच्या जोरावरती, वेदाच्या जोरावरती तुम्हाला एक पुत्र प्राप्त होईल. गोविंद पंतांनी मीराबाईंनी श्रुतीचं पठण केलं, गायत्री मंत्राचा जप केला आणि त्यांच्या पोटी तेजपुंज पुत्र जन्माला आला. वेदापासून, मंत्रापासून त्याचा जन्म झाला म्हणून त्याचं नाव वेद मातु सुतः असं ठेवलं. नाव लक्षात ठेवा बरं का, नाव लक्षामध्ये ठेवा. वेद मातु सुतः तेच विठ्ठल पंत आहेत. परंतु लहानपणीचं त्यांचं नाव, वेदापासून आपल्या मुलाचा जन्म झाला म्हणून वेद मातु सुतः नाव देण्यात आलं. विठ्ठल पंत लहानपणापासून फार ज्ञानी होते. तरुण वयामध्ये शास्त्राचा गाढा अभ्यास केला, शास्त्राचा अभ्यास केला, वेदाचा अभ्यास केला आणि अंतःकरणामध्ये लग्न करण्याची जी इच्छा होती वेद मातु सुतः विठ्ठल पंतांची, ती इच्छा मरण पावली. आता मला लग्नच करायचं नाही. आई वडिलांनी भरपूर समजून सांगितलं, बाळा अरे सुंदर असा संसार थाट, लग्न कर. परंतु वेद मातु सुतः असं म्हणतात मला लग्न करायचं नाही, मला ब्रह्मचारी राहायचंय, मला भगवंताची आराधना करायची. विठ्ठल पंत वेद मातु सुतः तीर्थयात्रा करण्यासाठी विठ्ठल पंत तरुण वयामध्ये निघाले. मी थोडं आवर्त घेते लक्षपूर्वक, एक एक शब्द आजचा फार लक्षपूर्वक ऐकायचा, कारण आजचं चरित्र फार महत्वाचं आहे. विठ्ठल पंत लहानपणीचे वेद मातु सुतः तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले आणि तीर्थयात्रा करत 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 काशी केली, द्वारका केली, मथुरा केली, सगळे तीर्थक्षेत्र केले. आणि आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये सिद्धेश्वराच्या रावळामध्ये 1 दिवसाचा मुक्काम करण्यासाठी विठ्ठल पंत म्हणजे वेद मातु सुतः भगवान परमात्म्याच्या, भगवान सिद्धेश्वराच्या रावळामध्ये आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आले. त्यावेळी आळंदीचे पंडित, त्यांचं नाव होतं सिद्धोपंत. सिद्धोपंत सिद्धेश्वराची पूजा करायचे. सिद्धोपंतांचा इतिहास सुद्धा फार सुंदर सांगितला बरं. नाव लक्षात ठेवा तुम्ही, कारण हे नाव आम्हाला सहजासहजी माहीत नसतात, हे नाव माहीत नसतात आम्हाला. विठ्ठल पंतांचं लहानपणीचं नाव काय होतं? वेद मातु सुतः. वेदाचा मंत्राचा उच्चार करून ते आई वडिलांच्या पोटी जन्माला आले होते. वेदापासून पुत्र जन्मला म्हणून त्याचं नाव वेद मातु सुतः ठेवलं. विठ्ठल पंत आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये एका मुक्कामासाठी सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये त्यांनी मुक्काम केला. आणि सिद्धोपंत त्यावेळी आळंदीचे पुजारी होते, ज्ञानोबारायांच्या समाधीच्या अगोदर. कारण आळंदीचे हे गाव आहे ज्ञानोबारायांच्या समाधीच्या अगोदरचं गाव आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव.
देवाचं नाव काय सांगितलं? दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वराच्या रावळामध्ये विठ्ठलपंत एक दिवसाचा मुक्काम करायला लागले आणि पुजारी त्यांचं नाव आहे सिद्धोपंत. रात्रीचा प्रसंग असा घडला, सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये साक्षात सिद्धेश्वर भगवान परमात्मा गेले आणि सिद्धोपंतांना एक अनुग्रह दिला. सिद्धोपंतांना एक भविष्यवाणी दिली. सिद्धोपंता, अरे तू माझी पूजा करतो, तू माझी आराधना करतो. सिद्धोपंतांना त्यांच्या मुलीचं लग्न करायचं होतं आणि त्या मुलीचं नाव होतं मीनाक्षी. काय नाव होतं? मीनाक्षी. सिद्धोपंतांना स्वप्न दृष्टांत झाला. सिद्धेश्वरानं स्वप्न दृष्टांत दिला, तुला तुझ्या मुलीचं लग्न करायचं आहे. माझ्या रावळामध्ये एक तरणा तेजपुंज मूर्ती असणारा वेदमातू सुतः विठ्ठलपंत एक दिवसाच्या मुक्कामाला आलेले आहेत. तुझी मुलगी मीनाक्षी, तिच्यासाठी उपवर योग्य कोण आहेत? रावळामध्ये झोपलेले विठ्ठलपंत. सिद्धोपंतांना दृष्टांत झाला. सिद्धोपंत ब्रह्ममुहूर्तावरती उठले. विठ्ठलपंतांची सकाळची दिनचर्या बघितली. विठ्ठलपंतांनी इंद्रायणी मातेचं स्नान केलं, सिद्धेश्वराची पूजा केली. हे सगळं सिद्धोपंतांनी डोळ्याने बघितलं, कारण मुलगी द्यायची चांगल्या माणसाला दिली पाहिजे. आणि सिद्धोपंतांचं एक स्वप्न होतं, माझी मुलगी श्रीमंत घरामध्ये नाही तर ज्ञानी माणसाला दिली पाहिजे. आणि विठ्ठलपंतांचं शास्त्राचं वेदाचं सगळं पठण हे तरुण वयामध्ये झालं होतं. तरुण वयामध्ये सगळा अभ्यास झाला होता आणि तीर्थयात्रा करत मग आळंदीला गेले होते. सिद्धोपंत विठ्ठलपंतांच्या जवळ गेले आणि सिद्धेश्वरानं रात्री दिलेला दृष्टांत सांगितला. विठ्ठलपंत, काल साक्षात भगवान परमात्मा माझ्या स्वप्नामध्ये आलते आणि मला दृष्टांत दिलाय. माझी मुलगी मीनाक्षी तुम्हाला उपवर म्हणून देवानं देण्यासाठी सांगितली. विठ्ठलपंत म्हणले, मला सिद्धोपंत माफ करा, पण मला लग्न करायचं नाहीये, मला आजन्म देवाचं दास्यत्व करायचंय. सिद्धोपंत नाराज झाले. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळी विठ्ठलपंत रावळामध्ये झोपले तर त्याच सिद्धेश्वरानं विठ्ठलपंतांच्या स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला. माझे पुजारी सिद्धोपंत, त्यांची कन्या मीनाक्षी, तिच्याशी तुझा विवाह होणार आहे, तिच्याशी विवाह कर, कारण तुमच्या पोटी तेजपुंज माझा अवतार तुमच्या पोटी जन्माला येणार आहे. विठ्ठलपंतांना अनुग्रह दृष्टांत दिला. दुसऱ्या दिवशी सिद्धोपंत रावळामध्ये आले. विठ्ठलपंतांनी हात जोडले, म्हटले, जो अनुग्रह, जो दृष्टांत भगवंतानं तुम्हाला स्वप्नामध्ये दिला तोच दृष्टांत काल सिद्धेश्वरानं मला दिलाय. मी तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे. वय बघितलं नाही, मुलगी देखणी आहे का, नाक्षार आहे का, काहीच बघितलं नाही. फक्त देवाचा दृष्टांत, सिद्धेश्वराचा दृष्टांत ऐकला आणि आळंदी तीर्थक्षेत्रामध्येच सिद्धोपंतांनी आपली कन्या मीनाक्षी आणि विठ्ठलपंतांचा विवाह संपन्न केला. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक प्रथा आहे, लग्न झाल्याच्या नंतर मुलीचं नाव बदलायचं. आता ती प्रथा कोण बदलतं कोण नाही बदलत, परंतु पूर्वीची प्रथा, विठ्ठलपंतांनी आपल्या सहचारिणीला नाव दिलं रखुमाई. रखुमाईचं अगोदरचं नाव काय होतं? मीनाक्षी नाव होतं, मीनाक्षी. आणि लग्नानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा संसार सुरू झाला. पण ज्यावेळी संसार सुरू झाला, सिद्धोपंतांनी आनंदात वाटं लावलं आपल्या मीनाक्षीला, रखुमाईला आनंदामध्ये वाटं लावलं. आळंदीचं दर्शन केलं, पंढरीचं दर्शन केलं आणि दोन्ही जोडपे आपेगाव या ठिकाणी आले. आपेगाव मध्ये आल्याच्या नंतर विठ्ठलपंत सदैव देवाचं भजन करायचे, रखुमाईकडे लक्षच नाही त्यांचं. आता नवीन लग्न झाल्याच्या नंतर कोण काय करीत असेल, कोण काय करीत असेल मला काय माहित, पण मी विठ्ठलपंत रखुमाईचं सांगते. रखुमाई मातेला वाटायचं माझ्या पतिराजांनी दिवसातून एखादा शब्द तरी माझ्याशी बोलावा, परंतु विठ्ठलपंत काही देवाच्या नावाशिवाय दुसरं काही बोलतच नव्हते. आणि विठ्ठलपंत रखुमाईला दररोज एकच प्रश्न विचारायचे, मी संन्यास घेऊ का? दररोज एवढाच शब्द रखुमाई आईसाहेबांच्या समोर ते उच्चारायचे, रखुमाई मी संन्यास घेऊ का? एकदा झालं, दोनदा झालं, 8 दिवस रखुमाई मातेनं ऐकून घेतलं. पण 8व्या दिवशी प्रचंड राग आला आणि रागाच्या भरामध्ये म्हटल्या, दररोज बोलता मी संन्यास घेऊ का, संन्यास घेऊ घ्या, जा तुम्हाला संन्यास घ्यायचा तर.
रागानं म्हटलं रखुमाई माता, जा जा म्हणे तिला उपवर, जा म्हटलं तुम्हाला संन्यास घ्यायचा आहे ना, अजिबात तिथं थांबू नका. त्यांना वाटलं रागाच्या भरामध्ये बोलल्याच्या नंतर माझे पती माझं ऐकतील. पत्नी रागवलेली असल्याच्या नंतर पतीनं समजूत काढायची असते, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, वाचल्याशिवाय दुसरं काही सांगणार नाही. रुसणं हा स्त्रीचा शृंगार आहे आणि पतीनं रुसलेल्या स्त्रीला मनवणं हा त्याचा पुरुषार्थ आहे. महाराज आवर्जून रुसलं पाहिजे, मनवलं पाहिजे, याला तर संसार असं म्हणतात. असो माझा अधिकार नाही ते सांगायचा, कारण अनुभव आल्याशिवाय माणसानं कुठली गोष्ट बोलायची नसते. अनुभव आला की मग सांग. रखुमाई मातेला राग आला. रखुमाई मातेनं सांगितलं, रोज विचारताना संन्यास घेऊ का? जा म्हटले संन्यास घ्या. विठ्ठल पंतांना आनंद झाला, पत्नीकडून होकार मिळाला. विठ्ठल पंत रामानंद स्वामीच्या मठामध्ये गेले, रामानंद स्वामीच्या मठाकडे. आणि तिथं गेल्याच्या नंतर रामानंद स्वामींनी विठ्ठल पंतांचं तेजपुंज रूप बघितलं. अरे एवढा तेजपुंज महात्मा आहेस तू, काय नाव आहे तुझं? या देहाला विठ्ठल पंत असं म्हणतात. विठ्ठल पंत कशासाठी आला? रामानंद स्वामींनी विचारलं. म्हणे मला संन्यास दीक्षा घ्यायची आहे, संन्यास घ्यायचा म्हटले मला. रामानंद स्वामींनी ठीक आहे म्हटले, संन्यास दीक्षा देतो तुला, परंतु प्रपंचाचा अट्टहास करायचा नाही. एखाद्या वस्तूची इच्छा असेल तर ती इच्छा मारून टाकायची. भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरं काही करायचं नाही. परश्री माती समान ही भावना अंतःकरणामध्ये जोपासायची. संन्यास घेणं सोपं नाही, संन्यासाची सगळी लक्षणं तुला पाळावे लागतील. विठ्ठल पंतांनी रामानंद स्वामींच्या पायावरती डोकं ठेवलं आणि रामानंद स्वामींनी विठ्ठल पंतांना चैतन्य हे नाव दिलं. रामानंद स्वामींनी विठ्ठल पंतांना चैतन्य हे नाव दिलं. साधना वाढवू लागली. विठ्ठल पंत भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंग होते. आई रखुमाई मातेला वाटलं आज माझे पती गेले, उद्या येतील, परवा येतील. 6 महिने लोटले पण माझे पती काही येतच नाहीयेत. सिद्धोपंतांना बातमी कळाली, माझे जावई माझ्या लेकीला सोडून गेले. आई रखुमाई मातेला आणण्यासाठी वडील सिद्धोपंत गेले. बाळा अरे तुझा दुसरा विवाह करतो रे. बाबा नको, माझे पती म्हणजे माझे परमेश्वर आहेत, मला सोडून गेले म्हणजे काय झालं, त्यांच्यासाठी मी आयुष्यभर प्रार्थना करेल. याला पतिव्रतेचा धर्म असं म्हणतात. रखुमाई मातेनं आळंदीमध्ये सिद्धेश्वराची पूजा करावी. भगवंताला एकच हात जोडावा, देवा माझे पती जिथे कुठे असतील त्यांना सुखात ठेव, सुखात ठेव. आणि मग जो आळंदीला गेल्याच्या नंतर आपण सुवर्ण पिंपळ बघतो ना, त्या सुवर्ण पिंपळाला दररोज 108 प्रदक्षिणा रखुमाई मातेनं मारायच्या. इकडे प्रसंग घडला. रामानंद स्वामींनी चैतन्याला सांगितलं, चैतन्य म्हणजे विठ्ठल पंत, चैतन्याला सांगितलं, चैतन्य मला तीर्थयात्रा करायची आहे. ठीक आहे म्हटले. चैतन्य म्हटले गुरुवर्य मी सुद्धा येऊ का तुमच्या सोबत? रामानंद स्वामी म्हटले तू येऊ नको, तीर्थयात्रेला मी एकटेच जाणार. रामानंद स्वामींनी तीर्थयात्रा सुरू केली आणि तीर्थयात्रा करून रामानंद स्वामी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आले. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आले तर डोळ्यानं बघितलं, अरे कोणीतरी स्त्री पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारते. रामानंद स्वामींचं तेजपुंज चेहरा आई रखुमाईनं बघितला. डोक्यावरती पदर घेतला, रामानंद स्वामींच्या पाया पडल्या. रामानंद स्वामींनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. रखुमाई माता म्हटलं तुम्ही चांगली संन्यासी दिसता, माझे पती 6 महिने झाले मला सोडून गेले आणि तुम्ही मला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिलाच कसा? रामानंद स्वामीच्या डोक्यामध्ये टूप पेटली. कसा होता तुझा नवरा? त्यावेळी विठ्ठल पंतांचं एक 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 रूप आई रखुमाई रामानंद स्वामींना सांगू लागल्या. माझे पती असे होते, माझे पती तसे होते, माझे पती असे होते. रामानंद स्वामींच्या लक्षामध्ये आलं, 6 महिन्यापूर्वी माझ्या आश्रमामध्ये आला तो दुसरा तिसरा कोणी नसून तो कोण आहे? रखुमाईचे पती आहेत, ते विठ्ठल पंत आहेत. रामानंद स्वामींनी प्रदक्षिणा चालू केली, आळंदीचं दर्शन घेतलं
आई रखुमाईला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, माझा आशीर्वाद फेल जाणार नाही, तुझं सौभाग्य मी तुझ्याकडे आणून देईल. आई रखुमाई मातेने हास्य चेहऱ्यावरती आलं, हसू विसरल्या होत्या 6 महिन्यापासून. रामानंद स्वामी आपल्या मठाकडे आले, चैतन्याला जवळ बोलवलं. चैतन्या, माझी शपथ आहे, तुला खरं सांग, तुझं खरं नाव काय आहे? चैतन्यानं आपली जुनी ओळख लपवली होती. स्वामी मला माफ करा, मी खोटं बोललो तुमच्याशी. माझं लग्न झालंय, माझा प्रपंच सुरू होता, पण प्रपंचामध्ये मन लागत नव्हतं. भगवंताच्या भक्तीची ओढ होती म्हणून संन्यास घेण्यासाठी तुमच्या आश्रमामध्ये मी आलो. रामानंद स्वामींनी सांगितलं, तू संन्यास घेतला, पण तुझ्या पत्नीला मी अखंड सौभाग्यवती भवचा आशीर्वाद देऊन आलोय. तुमच्या पोटी तेज पुंज पुत्र जन्माला येणार आहेत. संन्यास दीक्षा त्याग करा आणि पुन्हा एकदा लग्न करा. चैतन्यानं रामानंद स्वामींचा आदेश ऐकला. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये चैतन्य रूपी विठ्ठलपंत पोहोचले आणि आई रखुमाईनं आपल्या पतिराजांकडे बघितलं. महाराज दोन्ही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. 6-7 महिन्याच्या नंतर माझे पती मला भेटले, माझे पती मला भेटले. आपल्या उदरामध्ये चैतन्य जन्माला येणार आहे, भगवंताचे अंश आपल्या पोटी जन्माला येणार आहेत. पुन्हा संसार थाटला, पण सगळे छळू लागले. अगोदर संन्यास घेतला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा संसाराला सुरुवात केली. वाळीत टाकलं महाराज, त्यांना वाळीत टाकलं. काही काळ आळंदी सोडली, आपेगावला रहिवाशी म्हणून आले. आपेगावला रहिवाशी म्हणून आल्याच्या नंतर विठ्ठलपंतांच्या आणि रखुमाई मातेच्या संसाराला सुरुवात झाली. पण समाजानं वाळीत टाकलं होतं का? अगोदर संन्यास घेतला आणि परत संसार सुरू केला. हे शास्त्र मान्य नाही, हे वेद मान्य नाही, परंतु विठ्ठलपंतांना गुरुचाही आदेश होता आणि देवाचाही आदेश होता. भगवंताच्या आणि गुरुच्या आदेशाशिवाय विठ्ठलपंतांनी काहीच केलं नाही. आपेगावच्या तीर्थक्षेत्रामध्ये सगळ्यात अगोदर आई रखुमाई मातेंना दिवस गेले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि आई रखुमाईंच्या पोटी विठ्ठलपंत आणि रखुमाई यांच्या पोटी सुंदर असे तेज पुंज माघ वैद्य प्रतिपदा शके 1195 निवृत्तीनाथांचा जन्म. भगवान परमात्म्यानं डायरेक्ट सदाशिवाचा अवतार स्वामी स्वामी निवृत्तीदातार निवृत्तीनाथ महाराज की माघ वैद्य प्रतिपदा शके 1195 निवृत्तीनाथांचा जन्म झाला. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावण महिन्यामध्ये अष्टमीला कार्तिक शुद्ध पौर्णिमेला शके 1199 साली माझ्या ज्ञानोबारायांचा जन्म झाला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की. पुन्हा 2 वर्षाच्या नंतर प्रसंग असा घडला, ब्रह्मा सोपान तो झाला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला आश्विन शुद्ध पौर्णिमेला सोपान काकांचा जन्म झाला. 2 वर्षाच्या अंतरानंतर श्री संत सोपान काका 3 पुत्र दारामध्ये अतिशय आनंदानं खेळू लागले, बागडू लागले आणि लेकरांकडे बघितल्याच्या नंतर विठ्ठलपंतांना आई रखुमाईला सुंदर असा आनंद होऊ लागला. त्याच्याही 2 वर्षाच्या नंतर बरोबर घटस्थापनेच्या दिवशी ब्रह्मचित्कला आदिमाया शक्ती मुक्ताईच्या रूपात विठ्ठलपंतांनी रखुमाईच्या पोटी जन्माला आल्या. श्री संत मुक्ताई महाराज. 4ही संतांचा जन्म शके 1201 आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी मुक्ताईंचा जन्म झाला. 4ही लेकरांचा जन्म झाल्याच्या नंतर लेकरं अंगणामध्ये खेळायची. आता साक्षात देवाचा अंश होते आणि ज्ञानोबारायांकडे बघितल्याच्या नंतर साक्षात महाविष्णूचा अवतार भगवान परमात्म्याचं जसं रूप होतं. गोकुळ अष्टमी आणि ज्ञानोबारायांचा जन्म सोहळा हा एकाच दिवशी येतो बरं का, एकाच दिवशी येतो.
अष्टमीला महाविष्णूचा अवतार आहेत म्हणून अष्टमीला जन्म घेतला, पण विष्णूचं जसं रूप आहे नाक्षार, लांब सडक नाक, माझ्या नाकाकडं नका बघू, लांब सडक टोकदार नाक, सुंदर असे बाजूबंद, कानामध्ये कुंडल, कुरुले कुरुले केस, निवृत्तीनाथ सोपान काका आणि ज्ञानराजांचे असं वाटायचं साक्षात देवाचेच अंश जन्माला आले होते. ते देवाचे अंश पण नंतर कळाले. चारही मुलं अंगणामध्ये खेळू लागली, अंगणामध्ये बाबडू लागली. निवृत्तीनाथ 10 वर्षाचे झाले, ज्ञानोबाराया 8 वर्षाचे झाले आणि सोपान काका 6 वर्षाचे झाले. ब्राह्मण समाजामध्ये असा नियम आहे, मुंज करावी लागते, मुंज. विठ्ठलपंतांच्या मनामध्ये एक विचार आला, माझी लेकरं मोठी होऊ लागली, मुंज झाल्याच्या नंतर त्यांचा अभ्यास सुरू करायचा आहे, त्यांना दीक्षा द्यायची आहे. मुंज काढण्यासाठी, शुद्धीपत्र आणण्यासाठी विठ्ठलपंत पैठण तीर्थक्षेत्रामध्ये निघाले, परंतु बातमी सर्वत्र पसरली होती, हे संन्यासी आहेत, यांना वाळीत टाकलेलं आहे. पैठणमध्ये शुद्धीपत्र मिळालं नाही. मग त्याच्यानंतर सगळे आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आले शुद्धीपत्र मागण्यासाठी. आळंदीला विद्वान ब्राह्मणांची सभा बसली. सिद्धो विठ्ठलपंतांनी सांगितलं, हे बघा, माझ्या मुलांची मुंज करायची आहे, परवानगी द्या, माझ्या मुलांचा अभ्यास सुरू करायचा आहे. आळंदीला माहीत होतं हे संन्याशाचे कार्टे आहेत. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये माहीत होतं तुमच्या मुलांची मुंज होईल, पण त्याच्यासाठी विठ्ठलपंत तुम्हाला प्रायश्चित्त द्यावं लागेल. माझ्या लेकरांच्या भल्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. विद्वान पंडितांनी सांगितलं, ब्रह्मगिरी जंगलाची प्रदक्षिणा करा. ब्रह्मगिरीचं जंगल म्हणजे सामान्य नव्हतं महाराज. वाघ, सिंह, सर्प, हत्ती, मोठमोठे प्राणी त्या ब्रह्मगिरीच्या पर्वतावरती होते. पण माझ्या लेकरांची मुंज व्हायची. माझ्या लेकरांची मुंज झाली नाही तर ब्राह्मण समाजामध्ये आम्हाला स्वीकारणार नाही. माझ्या लेकरांची मुंज व्हायला पाहिजे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सुरू केली आणि त्या प्रदक्षिणेमध्ये एक असा घोर संकट आलं, माईबाप, वादळ आलं आणि त्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेमध्ये निवृत्तीनाथ हरवून गेले. निवृत्तीनाथ हरवून गेल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, 2 दिवस निवृत्तीनाथांना शोधलं, परंतु निवृत्तीनाथ काही सापडले नाही. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा अनुग्रह घेण्यासाठी एका गुफेमध्ये निवृत्तीनाथ सहज गेले. तिथे गहिनीनाथ होते. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्याच्यानंतर नाथ परंपरा निवृत्तीनाथांच्या जीवनामध्ये आली, म्हणून त्यांना निवृत्तीनाथ असं म्हणतात. 3-4 दिवसाच्या नंतर निवृत्तीनाथ सापडले. कुटुंबाला आनंद झाला, माझा दादा हरवला होता, माझा दादा सापडला. ब्रह्मगिरीची फार प्रचंड प्रदक्षिणा, सगळं जंगलाची प्रदक्षिणा. विठ्ठलपंत, रखुमाई, मुक्ताई, आदिशक्ती मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपान काकांनी केली. माईबाप प्रदक्षिणा करून आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आले आणि विठ्ठलपंत शुद्धीपत्र मागण्यासाठी गेले. माझ्या लेकरांची मुंज करायची आहे, मुंज करण्यासाठी शुद्धीपत्र द्या. त्यावेळी सांगितलं, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण केली म्हणजे तुम्हाला लगेच शुद्धीपत्र भेटणार असं नाही. एक तर तुम्ही संन्यासी होते आणि संन्यास घेतल्याच्या नंतर पुन्हा संसार थाटला, तुम्ही पापी आहात. आळंदीनं वाळीत टाकलं होतं. आता शुद्धीपत्र भेटणार तरी कसं? अहो, अजून काही प्रायश्चित असेल तर ते सांगा, पण माझ्या लेकरांची मुंज व्हायला पाहिजे, काहीतरी प्रायश्चित्त द्या. विठ्ठलपंत विनवणी करू लागले आळंदीच्या ब्राह्मणांच्या समोर, परंतु सगळ्यांचे अंतकरण एवढे कठोर झाले होते, कुणीही शुद्धीपत्र द्यायला तयार नव्हतं. माझ्या लेकरांची मुंज होत नाहीये, माझी लेकरं मोठी होत चालली, माझ्या लेकरांचं शिक्षण थांबेल. भगवंताची भक्ती करतात, अंतकरणामध्ये देवाचं नाव आहे, देवा आता तरी शुद्धीपत्र मिळू दे रे. परंतु शुद्धीपत्र मागायला गेले आणि एक शेवटचा न्याय आळंदीच्या ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांना सांगितला. शब्द कानावरती पडले. विठ्ठलपंतांना सांगितलं, विठ्ठलपंत, तुमच्या मुलांना तुमच्या मुलांची जर मुंज व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर पती पत्नीला देहा
करण्यात येईल. ज्यावेळी देहांत प्रायश्चित शब्द कानावरती आदळले माईबाप, पायाखालची जमीन सरकली विठ्ठल पंतांच्या. माझी लेकरं लहान लहान आहेत, माझ्या लेकरांना आईचा आधार हवाय, माझ्या लेकरांना वडिलांचं छत्र हवंय. पण कुठंतरी लेकरांच्या भविष्याची काळजी होती. घरी पोहोचले, चेहरा पडलेला होता. पडलेला चेहरा आई रखुमाई साहेबांनी वाचला आणि आई रखुमाई म्हणतात, का हो आज चेहरा तुमचा पडलेला आहे. विठ्ठल पंतांनी रखुमाईला सांगितलं, मी जी गोष्ट तुला सांगतोय काळजावरती दगड ठेवून आई बोला ना. विठ्ठल पंतांनी सांगितलं, आपल्या लेकरांचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल, आपल्या लेकरांची मुंज व्हावी असं वाटत असेल, रखुमाई आपल्याला देहांत प्रायश्चिताची शिक्षा दिली का आळंदीच्या ब्राह्मणांनी. देहांत प्रायश्चित शब्द आई रखुमाईनं ऐकला, 2 पाऊल पाठीमागं सरकल्या, धाडकन जमिनीवरती कोसळल्या. अहो काय बोलता, आपली लेकरं लहान आहेत, त्यांना आईच्या मायेची गरज आहे, वडिलांच्या मायेची गरज आहे त्यांना. रखुमाई स्वार्थी होऊ नकोस, स्वार्थी झालीस तर आपल्या लेकरांची मुंज होणार नाही ग रखुमाई. काहीतरी निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. माझी मुक्त लहान आहे हो, तिला स्वतःची वेणी फणी करता येत नाही. ज्ञाना चिडतो, ज्ञानाला राग येतो, कुणी बोललं तर माझा ज्ञाना चिडतो आणि अलगद मला बिलगतो. आपण गेल्याच्या नंतर आपल्या ज्ञानाला कोण समजावून सांगणार. रखुमाई स्वार्थी होऊ नकोस. आपल्या लेकरांना शुद्धीपत्र मिळून द्यायचं असेल तर देहांत प्रायश्चित आपल्याला घ्यावं लागेल. रात्रीचा स्वयंपाक आई रखुमाईनं फार आनंदामध्ये केला. 4ही मुलांना स्वतःच्या हातानं जेव घातलं रखुमाईनं, कारण माहीत होतं याच्यानंतर माझ्या लेकरांना मी माझ्या हातानं कधी खाऊ घालणार नाही, याच्यानंतर माझी लेकरं मला कधी दिसणार नाही. आपल्या लेकरांना जेव घातलं आणि 12 वाजता अंथरून टाकलं आणि आपल्या 4ही लेकरांना विठ्ठल पंतांनी रखुमाईनं झोपवलं. विठ्ठल पंत एक पत्र लिहित होते. ते पत्र निवृत्तीनाथांसाठी होतं माईबाप. त्या पत्रामध्ये विठ्ठल पंत लिहित होते, निवृत्ती तू मोठा आहेस, ज्ञानाला राग येतो, ज्ञाना चिडतो, ज्ञाना जर चिडला ना तर त्याला सांभाळून घे. सोपान लहान आहे, बाळांमध्ये खेळता खेळता सोपानाला सहजपणे ढकलतं, त्याला ढकलून दिलं तर बापाचं छत्र निवृत्ती तू हो. दुसरं वाक्य ज्ञानोबारायांसाठी विठ्ठल पंतांनी लिहिलं, ज्ञाना मुक्ताईचं तुझ्यावरती प्रचंड प्रेम आहे. मुक्ता लहान आहे आपली, तिला स्वतःची वेणी फणी करता येत नाही. विठ्ठल पंत पत्रामध्ये लिहितात, वेणी फणी तिला स्वतःची करता येत नाही. प्रसंग आला तर तू मुक्ताचा बाप हो आणि प्रसंग आला तर तू माझ्या मुक्ताची आई हो. विठ्ठल पंतांनी पत्र लिहिलं. आई रखुमाईनं 4ही लेकरांना स्वतःच्या मांडीवरती घेतलं माईबाप. 4ही लेकरांना कुरवाळलं आई रखुमाई मातेनं आणि कुरवाळल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, डोळे रडत होते, अंतकरण भरून येत होतं. निवृत्तीनाथांना उठवलं रखुमाई मातेनं. पहाटेचे 3 वाजले होते, रात्रभर झोप नव्हती. रखुमाई मातेनं निवृत्तीनाथांना उठवलं, पांडुरंगाच्या समोर नेलं आणि निवृत्तीनाथांना आई रखुमाई सांगू लागल्या, निवृत्ती तुझ्या भावंडांची जबाबदारी लेकरा तुझ्यावरती टाकून चाललो रे आम्ही. आई बाबा तुम्ही कुठे चालले? आम्ही गावाला चाललो, उद्या लगेच माघारी येतो. ज्ञानाला भूक लागली तर तू खाऊ घाल, मुक्ताची काळजी घे, आम्ही 2 दिवस गावाला जाऊन येतो. निवृत्तीनाथांच्या सगळी कथा लक्षात येत होती, कारण ते शब्द असे होते, महाराज माझे आई वडील मला परत भेटणारच नाही असा भाव त्या शब्दांमध्ये होता. निवृत्तीनाथांना पुन्हा झोपवलं. विठ्ठल पंतांनी आपला उंबरा ओलांडला महाराज. पण रखुमाई मातेला काही उमरा ओलांडताना पाय बाहेर निघत नव्हता. एक पाय आत बाहेर टाकला, एक पाय आतमध्ये घेतला, अलगद गेल्या आणि मुक्ताईंना जवळ घेतलं. मुक्ताई झोपलेल्या होत्या. मुक्ताईंना जवळ घेतलं आई रखुमाई मातेनं
आणि जवळ घेऊन आपल्या लेकराच्या डोक्यावरून माझ्या रखुमाई मातेनं असा हात फिरवला तोंडावरून. ही मुक्ता लहान आहे पण चारही भावंडांना आईसारखं सांभाळते. महाराज, कोणत्या आई वडिलांना वाटेल माझ्या लहान लहान लेकरांना सोडून जावं म्हणून. आई रखुमाईचा पाय निघत नव्हता पण विठ्ठल पंतांनी हात धरला. रखुमाई, स्वार्थी होऊ नकोस. आपल्या देहांत प्रायश्चिताची शिक्षा आपल्या लेकरांना नको. आपण देहांत प्रायश्चित दिलं नाही तर आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही. स्वार्थी होऊ नकोस. लेकरांचं हित त्याच्यामध्येच आहे. आपल्याला देहांत प्रायश्चित द्यावंच लागेल. मुक्ताईला मांडीवरचं उचललं, खाली टेकवलं आणि शेवटचं आई वडिलांनी मस्तकावरून चारही जणांच्या हात फिरवला. कारण आमची लेकरं आता परत आम्हाला दिसणार नाही. चारही लेकरांच्या मस्तकावरून हात फिरवला आणि विठ्ठल पंत, रखुमाई माता पहाटेच्या 4 वाजता इंद्रायणी मातेच्या काठावरती गेले. पांडुरंग परमात्म्याचं नाव घेतलं, भगवंताचा गजर केला आणि इंद्रायणी मातेच्या काठावरती आले आणि स्वतःचा देह पाण्यामध्ये लेकरांच्या हितासाठी विसर्जित केला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. निवृत्तीनाथ उठले आणि इकडे तिकडे बघायला लागले. पहाटे उठले 5 वाजता. आई दिसत नाहीये. दररोज आई झाडून घेते, आई दररोज रांगोळी काढते. आज माझी आई दिसत नाही, आज माझी आई दिसत नाही. वडील दिसत नाहीत. दररोज वडील पूजा पाठ करतात, माझे वडील दिसत नाहीत. इकडे तिकडे बघितलं. वडिलांनी लिहिलेलं पत्र माझ्या निवृत्तीनाथांच्या हातामध्ये आलं आणि त्या पत्रातला एक एक शब्द निवृत्तीनाथ वाचू लागले. आपले आई वडील आपल्याला कायमचे सोडून गेले. अंतकरणाचा पाझर फुटला आणि निवृत्तीनाथ ढसाढसा रडायला लागले. ज्ञानदादा जवळ आले. दादा, अरे का रडतोस? काय झालं? निवृत्तीनाथ सांगतात, ज्ञाना, अरे काय सांगू रे तुला? आई गेली, वडील गेले. आपली मुंज होत नव्हती, समाज आपल्याला स्वीकारत नव्हता. आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित इंद्रायणीमध्ये दिलं. देहांत प्रायश्चित आई वडिलांनी दिलं. ज्ञानोबरायांच्या कानावरती शब्द आपटले, आई ग म्हणून ज्ञानोबराय ओरडले. माझी आई आता मला दिसणार नाही, माझे वडील आता मला दिसणार नाही. दिवस कसा तरी गेला आणि आता 4 वर्षाच्या मुक्ताईला रात्री आईची आठवण झाली. महाराज, 4 वर्षाच्या लेकराला ज्यावेळी आईची आठवण होते ना, त्यावेळी ते लेकरू किती रडतं हे फक्त आईलाच कळतं. महाराज, आईचं अंतकरण फार विशाल असतं. मुक्ताबाई रडायला लागल्या. ज्ञानदादांनी मुक्ताईला मांडीवरती घेतलं. मुक्ता, भूक लागली का ग तुला? दादा, मला भूक लागली नाही, पण माझी आई कुठं आहे? निवृत्तीनाथांनी मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मुक्ताला सांगितलं, मुक्ता बाळा, रडू नकोस. आजपासून आम्हीच तुझी आई आणि आम्हीच तुझे वडील. कथा सगळी लक्षामध्ये आली. परंतु निवृत्तीनाथांना कळालं, आता आपण सावरलो नाही तर आपल्या भावंडांचं भविष्य आपल्याला लिहिता येणार नाही. मुंज व्हायला हवी, अभ्यास व्हायला हवा. कारण गहिनीनाथांनी डोक्यावरती हात ठेवलेला होता. गुरु शिष्य परंपरा आलेली होती. ज्ञानाचा भर पुढे निवृत्तीनाथांना दिसत होता. अजून ज्ञानेश्वरी तयार व्हायचे, अमृत अनुभव तयार व्हायचा आहे. आपण सावरलो नाही तर आपल्या बहीण भावाकडे कोण बघणार? निवृत्तीनाथांनी शुद्धीपत्र घेण्यासाठी शुद्धीपत्र हातामध्ये घेतलं आणि 4ही भावंड दुसऱ्या दिवशी आळंदीच्या ब्राह्मणांकडे गेले आणि सांगितलं, आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त दिलंय, आता तरी आम्हाला न्याय द्या, आता तरी आमची मुंज होऊ द्या. परंतु आळंदीचे ब्राह्मण एवढे क्रूर होते महाराज, निवृत्तीनाथांना लोटलं. अरे मूर्ख आहेस का तू? संन्यासाची कार्ती आहात तुम्ही, तुम्हाला शुद्धीपत्र मिळणार नाही. तुम्ही ब्राह्मण क्षेत्रामध्ये प्रवेश करूच शकत नाही. ज्ञानोबरायांनी सांगितलं, भगवंताचा आत्मा हा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे. आम्हाला शुद्धीपत्राची गरज नाही, आम्ही शुद्ध आहोत. जन्मतः कुठलाच व्यक्ती जन्माला येताना शुद्ध किंवा अशुद्ध म्हणून जन्माला लहानपणापासून ज्ञानाच्या गोष्टी करत होत्या. आळंदीच्या ब्राह्मणांनी ढकललं आणि म्हटले, तुम्हाला जर शुद्धीपत्र हवं असेल, पैठण
पैठणमध्ये जा आणि पैठणमधून शुद्धीपत्र आणा. चारही भावंडांच्या लक्षामध्ये आला आता आळंदीमध्ये आपल्याला काही शुद्धीपत्र मिळत नाहीये. निवृत्तीनाथ म्हटले चला, मामाचं गाव होतं पैठण. मामाच्या गावाला निघाले. पैठणमध्ये चारही भावंड शुद्धीपत्र हातामध्ये घेतलं माझ्या निवृत्तीनाथांनी आणि पैठणच्या दिशेनं निघाले. हळूहळू हळूहळू चारही भावंडांच्या चमत्काराला सुरुवात झाली होती. पण महाराज, पैठणला जाता जाता आळंदीच्या काही क्रूर ब्राह्मणांनी चारही जणांना ओढलं, असं फेकून दिलं. संन्याशाची कार्टी आहात, तुमची सावली जरी आमच्यावरती पडली तरी आमचा देह बाटतो. शुद्धीपत्र घेण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. तुम्ही अशुद्ध आहात. तुम्ही शुद्ध आयुष्यभर होऊ शकत नाही. का तर तुम्ही संन्याशाची कार्टी आहात. संन्याशाची कार्टी, संन्याशाची कार्टी, संन्याशाची कार्टी शब्द कानावरती आदळले तर ज्ञानोबारायांना राग येत होता. परंतु ज्ञानोबारायांचा राग 4 वर्षाची मुक्ताई कंट्रोलमध्ये आणत होत्या. 4 वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानोबारायांना उपदेश करावा. दादा, लोक बोलतात, लोकांचं काम आहे बोलणं, त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. निवृत्तीनाथांना इच्छा झाली, मांडे खायचे होते. कारण भिक्षा मागायला गेले ना महाराज, एखाद्या स्त्रीनं जर माझ्या ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये भिक्षा टाकली, तिकडून काही क्रूर ब्राह्मणांनी यावं आणि त्या भिक्षेमध्ये वाळू कालावी, शेण कालावं. चांगलं खाण्याचा अधिकार तुमचा नाहीये. तुम्ही भिक्षा मागू नका. तुम्ही ज्याच्या दारात जाता त्याचं घर सुद्धा वाटतं. महाराज, ज्या ज्ञानोबारायांची सावली पडल्याच्या नंतर आळंदीतले ब्राह्मण बाटत होते, इंद्रायणी बाटत होती. आज त्याच ज्ञानोबारायांच्या समाधीवरती डोकं ठेवलं तर आमच्या आयुष्याचं कल्याण होतं महाराज. ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये कुणी वाळू कालवली, कुणी शेण कालवलं, परंतु आज माझ्या ज्ञानोबारायांना नैवेद्य दाखवण्यासाठी चांदीचं ताट आहे माईबाप, चांदीचं ताट आहे. संत होते तेव्हा कळाले नाही. एवढा त्रास दिला समाजानं, एवढा त्रास दिला निवृत्तीनाथांना. एकदा मांडे खाण्याची इच्छा झाली. मुक्ताईला सांगितलं, मुक्ते आज मांडे करतेस का ग? हो दादा करते ना, मी मांडे बनवते. पण दादा मी मांडे बनवते, पण तेवढं खापर तू घेऊन ये. आळंदीमध्ये गेले, खापर मागण्यासाठी. कोणी खापर देते का? कुंभारवाड्यामध्ये गेले निवृत्तीनाथ आणि ज्ञानदादा, खापर मागण्यासाठी गेले. साधं खापर, हो साधं खापर. कुंभाराला दया आली. ज्ञानोबारायांच्या चेहऱ्याकडे बघितलं, कुंभाराला दया आली आणि दया आली आणि एक गाडगं ज्ञानोबारायांना दिलं, फुकट दिलं. म्हटले पण मी गाडगं दिलं हे कोणाला सांगू नका. ठीक आहे. ज्ञानोबारायांनी हातामध्ये गाडगं घेतलं आणि निघाले रस्त्यानं. पण ते गाडगं एका ब्राह्मणानं बघितलं. कुणी गाडगं दिलं? ज्ञानोबारायांच्या हातातलं गाडगं घेतलं, असं फटकन फोडून टाकलं. कशाला लागतं रे तुला हे गाडगं? दादा, ब्राह्मण बुवा समोर हात जोडले ज्ञानोबारायांनी. अहो साधं गाडगं होते मातीचं, मातीला हात लावायचा सुद्धा अधिकार आमचा नाही का? तुम्ही जन्माला येऊनच चूक केलेली आहे. संन्याशाच्या पोटी जन्माला घेता कारट्या हो. खापर सुद्धा मिळू दिलं नाही. निवृत्तीनाथांनी सांगितलं, आम्हाला मांडे भाजायचे आहेत, कमीत कमी मांडे भाजण्यासाठी तरी खापर द्या आम्हाला. पण सांगितलं तुम्हाला खापरही मिळणार नाही. ज्ञानोबारायांनी म्हणले आम्हाला खापराची सुद्धा गरज नाही. म्हटले आम्ही तसंच मांड भाजू. ब्राह्मणाला राग आला. म्हटले बिना खापराचंही मांड भाजतात तरी कसं, मी तरी बघतो. ज्ञानोबारायांचा पाठलाग केला, निवृत्तीनाथांचा पाठलाग केला. माझ्या मुक्ताईनं पीठ मळून ठेवलं होतं, मांड केलं. ज्ञानोबारायांनी आयुष्यातला पहिला चमत्कार केला. ज्ञानोबाराय खाली वाकले. ज्ञानाच्या प्रकाशानं भगवंताची आळवणी केली. स्वतःची पाठ लाल बुंद करून घेतली आणि ज्ञानोबारायांच्या पाठीवरती माझ्या मुक्ताईनं मांड भाजलं महाराज. टाळी वाजवा सर्वांनी.
सर्वांनी आपल्या आयुष्यातला पहिला चमत्कार केला. ज्ञानोबारायांनी पाठीवरती अग्नीची निर्मिती केली आणि मुक्ताईनं पाठीवरती मांडे भाजले महाराज. आणि हे त्या ब्राह्मणानं बघितलं. त्यानं बघितलं ना, त्याचं धोतरच ओल्लं झालं घामाने. थर 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 कापायला लागला. पण केलं असेल काहीतरी. संन्याशाची कार्टी आहेत, त्यांना काय जादूटोना करायला जाते. परंतु महाराज, आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये माझ्या ज्ञानोबारायांना एवढा त्रास दिला, समाजानं एवढा त्रास दिला. इंद्रायणीवरती स्नानही करू दिलं नाही, प्रचंड त्रास दिला. आता पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी जावंच लागतंय, कारण समाज त्रास देतोच तेवढा होता महाराज. एकदा ज्ञानोबाराय भिक्षा मागण्यासाठी गेले आणि भिक्षा मागण्यासाठी गेल्याच्या नंतर एका ब्राह्मणानं ज्ञानोबारायांची झोळी अशी जवळ घेतली. ती झोळी अशी फाडली आणि झोळीतलं सगळं पीठ असं मातीमध्ये मिळालं. सगळं पीठ मातीमध्ये मिळालं. ज्ञानोबारायांना आता राग आला आणि रागाच्या भरामध्ये माझे ज्ञानोबाराया घरामध्ये गेले, ताटी लावून घेतली आणि आतमध्ये भगवंताचं भजन करत बसले. ज्ञानदादानं ताटी लावली, ताटी काही उघडायला तयारच नाही. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांची समजूत घातली. ज्ञाना, अरे समाज त्रास देतो तर देऊ दे, ताटी उघड ज्ञाना. नाही दादा. ज्ञानोबाराय शांत झाले, ज्ञानोबाराय स्थिर झाले. ताटी उघडायला तयारच नाही माझी माऊली. डोळ्यामध्ये पाणी होतं. असं काय केलं आम्ही? समाज एवढा त्रास देतोय आम्हाला. मुक्ताई पुढे आल्या आणि मुक्ताई पुढे आल्याच्या नंतर प्रसंग असा घडला महाराज. मुक्ताई अगदी 4 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या मुक्ताई 8 वर्षाच्या माऊली ज्ञानोबारायांना उपदेश करायला लागल्या. खरंच आज ज्ञानेश्वरी जर कुणामुळे तयार झाली असेल, ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी सांगितली, याचं सगळं श्रेय मुक्ताईंना जातं. कारण ताटीचे अभंग गायलेच नसते, ज्ञानोबारायांना उपदेश केलाच नसता, तर माऊलींनी ताटी उघडलीच नसती आणि ज्ञानेश्वरी निर्माण झालीच नसती. मुक्ताई ताटी वाजवतात. ज्ञान दादा, ताटी उघडणार आहे दादा. माझी माऊली काही बोलायला तयार नाही. त्यावेळी मुक्ताबाई ताटीचे अभंग गाऊ लागल्या. ज्ञान दादा, अरे तू योगी आहेस, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. योग्याला समाजानं त्रास जरी दिला तरी तो सहन करावा लागतो दादा. संततेची जाणा जगी, दया क्षमा ज्यांच्या अंगी. दादा तू संत आहे आणि समाजानं दिलेला त्रास आपल्याला सहन करावाच लागेल. दादा आपण पैठणला जाऊ, शुद्धीपत्र घेऊन येऊ, पण दादा तू ताटी उघड. ताटी उघडा
उपदेश ऐकला आणि ज्ञानोबारायांनी ताटी उघडली, पण समाज मात्र त्रासच देतोय. आता पैठणला गेल्याशिवाय पर्याय नाही. चारही भावंड पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी निघाले महाराज. चारही भावंड हातामध्ये शुद्धीपत्र घेतलं, पायामध्ये चप्पल नाही, भर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पैठणच्या दिशेनं निवृत्तीनाथ, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई आणि माझे ज्ञानदादा शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठण नगरीमध्ये चालले. पण पैठण नगरीमध्ये ज्यावेळी ब्राह्मणांची सभा बसली, त्या सभेमध्ये तुम्हाला शुद्धीपत्र का हवंय हा प्रश्न देण्यात आला. शुद्धीपत्र सगळं वाचलं. आळंदीच्या ब्राह्मणांनी शुद्धीपत्र लिहून दिलं होतं, सगळा परिचय लिहून दिलेला होता. पण ज्यावेळी पैठणच्या नगरीमध्ये ते शुद्धीपत्र वाचण्यात आलं, त्यावेळी सगळे शास्त्र उघडून बघितले, न्याय सापडला नाही. तुम्ही संन्याशाची कार्टी आहात, तुम्हाला शुद्धीपत्र भेटूच शकत नाही असं पैठणच्या सभेमध्ये चारही भावंडांना सांगितलं. परंतु पैठणमध्ये माझ्या ज्ञानोबारायांचे मामाश्री राहत होते. काल मी तुम्हाला माझ्या नाथबाबांनी जेव घातलेले पित्र सांगितले. पितृपक्ष चालू होता आणि पितृपक्षामध्ये माझे ज्ञानोबाराया मामा मामीकडे गेले. मामा मामींना दया आली, चारही भावंडांना घरामध्ये घेतलं. पण ही वार्ता सगळी आळंदी तीर्थक्षेत्राच्या मार्फत पैठण तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचली. संन्यास थोडंसं शांत बसा, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. पैठण नगरीमध्ये सगळीकडे चर्चा पसरली. संन्यासाची कार्टी कुठे आलेली आहेत? पैठण नगरीमध्ये आलेले आहेत शुद्धीपत्रासाठी. मुक्कामी कोणाच्या घरी? त्यांच्या मामा मामींच्या घरामध्ये आहे. पितृपक्ष चालू होता आणि पितृपक्षामध्ये महाराज ज्ञानोबारायांच्या मामाच्या मामीच्या घरी पित्र जेवायला कुणीच आलं नाही. का तर घरात संन्याशाचे कार्टे आहेत. पण त्यावेळी ज्ञानोबारायांनी स्वतःच्या नामस्मरणाच्या सामर्थ्यावरती स्वर्गातले खरे पित्र मामाच्या घरामध्ये जेवू घातले. स्वर्गातले खरे पितर फक्त नाथ महाराजांनी आणि ज्ञानोबारायांनी पैठण नगरीमध्ये त्यांच्या मामाच्या घरी जेवू घातले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. आता पुन्हा सभा बसली आणि धर्मसभेमध्ये चारही भावंड उभी करण्यात आली आणि त्यावेळी प्रश्न सांगितला, तुम्हाला शुद्धीपत्र का हवंय? आम्हाला आमची मुंज व्हावी, आम्हाला ब्राह्मण धर्मामध्ये स्वीकारावं, कारण ब्राह्मण धर्मामध्ये आमचा स्वीकार फक्त तुम्हाला करायचा आहे. वास्तविक आम्हाला शुद्धीपत्राची गरज नाही, आम्ही जन्मतः शुद्ध आहोत. ज्ञानोबाराय बोलू लागले. त्यातला एक ब्राह्मण उठला, ज्ञानोबारायांना असं हाताला धरलं खाली लोटलं. कारण योग्याची भाषा बोलतोस? ज्ञानोबाराय म्हटले, गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? गीतेमध्ये सांगितलेलं आहे भगवान परमात्म्यानं ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. भगवंत सांगतात पृथ्वीवरती जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती कुणाचा अंश आहे? माझा अंश आहे. आम्ही देवाचेच अंश आहोत, आम्हाला शुद्धीपत्राची गरज नाही. परंतु पैठणच्या ब्राह्मणानं ज्ञानोबारायांना खाली लोटलं. आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही पंडित आहोत, आमच्या समोर बोलतोस, तुला काही वाटत नाही का? एवढा दिसतोस आणि आमच्या समोर तोंड चालवतोस. आम्ही प्रचंड अभ्यास केलाय, आम्ही गाडे अभ्यासक आहोत, शास्त्र वेद आम्हाला ज्ञात आहे, आम्हाला अक्कल शिकू नको. ज्ञानोबारायांना सांगितलं. ज्ञानोबाराय म्हटले, इथं जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती कुणाचा अंश आहे? भगवंताचा अंश आहे. आपण सगळे देवाचे अंश आहेत महाराज. हल्ली आपल्याला माणसात माणूस दिसत नाही तर देव कसा दिसायचा हो काका? माणसातला माणूस दिसत नाही तर माणसात. पण एक वाक्य अंतकरणामध्ये विराजमान करून ठेवायचं की अहम ब्रह्मास्मी, मी स्वतः ब्रह्म आहे. आणि ज्याला असं वाटेल मी ब्रह्म आहे, त्या व्यक्तीला सगळं जग हे ब्रह्म दिसेल. पण अगोदर ब्रह्म व्हावं लागतं, मग त्याच्यानंतर सगळं जग आपल्याला ब्रह्म दिसत असतं. ज्ञानोबाराय म्हटले, आम्हाला शुद्धीपत्राची गरज नाही, कारण आम्ही देवाचे अंश आहोत. सृष्टीवरती जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती भगवंताचा अंश आहे. माझा आत्मा तुमच्यात आहे, तुमचा आत्मा माझ्यात आहे. आता ब्राह्मणाला राग आला, अरे तू संन्यासाचा कार्ट आहेस आणि तुझा आत्मा आमच्यामध्ये देतोस. जरा सगळे आत्मे एकच आहेत. आमच्या गावातून तो रेडा चाललाय बघ. म्हटले, रेडा चाललाय, त्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे. तुझा त्याचा आत्मा एकच आहे का? ज्ञानोबाराय म्हटले, हो.
त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञाना होतं. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. ब्राह्मणानं तो रेडा असं समोर आणला. बोल म्हणले, तू बोल आणि बघू हा रेडा सुद्धा बोलतो की काय. ज्ञानोबरायांच्या आयुष्यातला दुसरा चमत्कार, पैठण तीर्थक्षेत्रामध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांच्या पायावरती डोकं ठेवलं. गुरु दादा, फार मोठी परीक्षा द्यायची आहे मला. रेड्याच्या मुखातून मला श्रुती वदवायच्या आहेत. ज्ञानदादांनी गुरुदादांसमोर हात जोडला. गुरुदादा, तुमचा आशीर्वाद असू द्या. निवृत्तीनाथ हे ज्ञानोबरायांचे गुरु आहेत महाराज. गुरुदादांनी ज्ञानदादांच्या डोक्यावरती हात ठेवला. गुरूंचा आशीर्वाद घेतला माझ्या ज्ञानोबरायांनी आणि त्या रेड्यारूपी ज्ञानाच्या पाठीवरून असा हात फिरवला. अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली महाराज. जे कधीच शक्य नव्हतं अशी गोष्ट शक्य झाली आणि माझ्या ज्ञानोबरायांनी आयुष्यातला दुसरा चमत्कार पैठण तीर्थक्षेत्रामध्ये केला. ज्ञानोबराया वेद म्हटले, रेड्याच्या पाठीवरती हात ठेवला तर रेडा ज्ञानोबरायांसारखे वेद बोलू लागला. ज्ञानोबरायांची ताकद किती मोठी आहे जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर प्रमाण ज्ञानोबरायांनी चमत्कार केला महाराज. एक सांगू का, ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये जर रेडा वेद बोलू शकतो महाराज, तर आमच्यासारख्या वेड्यांचा उद्धार ज्ञानोबरायांच्या संगतीत गेल्यावर का होणार नाही. रेडा वेद बोलू शकतो, रेडा वेद बोलू शकतो, आमच्यासारखे वेडे का नाही बोलू शकत. पण त्याच्यासाठी ज्ञानोबरायांची संगती लागेल महाराज आम्हाला. रेडा बोलवला. आता मात्र जे ब्राह्मण रागानं बघत होते असे थर 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 कापायला लागले. अरे हा काय चमत्कार. निर्बुद्ध असणारा रेडा त्याच्या मुखातून श्रुती बोलवल्या. ज्ञानोबरायांच्या पाया पडायला लागले. सगळे लाईनच लागली पैठण नगरीमध्ये. ज्ञानोबरायांच्या नामाचा जयघोष वाढू लागला. अरे ही संन्यासाची कारटी नाही, ही साक्षात देवाचा अवतार आहेत. कीर्ती वाढत 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 चालली आणि पैठणची कीर्ती आळंदीच्या लोकांच्या कानावरती, जे शुद्धीपत्र देत नव्हते त्यांच्या कानावरती ज्ञानोबरायांची कीर्ती यायला लागली. आता पैठण नगरीमध्ये माझे ज्ञानोबराय कीर्तन करू लागले, प्रवचन करू लागले, सगळ्यांना ज्ञानाचा मार्ग सांगू लागले, ज्ञानाचा मार्ग सांगू लागले. पैठणमधून शुद्धीपत्र घेतलं पैठण नगरी. आता ज्ञानोबरायांनी ठरवलं महिनाभर पैठणमध्ये ज्ञानोबराय राहिले. कारण समाजानं एवढं डोक्यावरती घेतलं, ज्ञानोबरायांना माझ्या एवढं डोक्यावरती घेतलं. दररोज ज्ञानोबरायांच्या पाया पडायला यायचे, ज्ञानोबरायांची कथा श्रवण करायचे, हरिपाठ ऐकायचे. पैठणचे लोक ज्ञानोबरायांच्या भक्ती रसामध्ये रंगून गेले होते. पण ज्ञानोबराय म्हटले, आता आळंदीला जावं लागेल, पैठणमध्ये राहून जमणार.
आम्हाला सुद्धा उद्या कथा झाल्याच्या नंतर इथं राहून जमणार. कथेला एक एक दिवस असा रंग चढायला लागलाय महाराज, परंतु खंत वाटत आहे मनामध्ये, कारण पळसोणीतल्या गावाने एवढं प्रेम दिलं ना महाराज आम्हाला, हे प्रेम आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही महाराज, आयुष्यभर विसरू शकत नाही. आता ज्ञानोबारायांना पैठणचा निरोप घ्यायचा होता. पैठणची माणसं म्हणत होती, ज्ञानोबा जाऊ नका तुम्ही, आमच्या जवळ राहा, आम्हाला ज्ञानाचा उपदेश करा. परंतु ज्ञानोबाराय म्हटले, अजून बरीच कार्य शिल्लक आहेत, अजून बरंच काम करायचं आहे. आणि एक सांगू, ज्यावेळी माझ्या ज्ञानोबारायांनी पैठण सोडलं, पैठणची सगळी माणसं ज्ञानोबारायांना वाजत गाजत होती बरं का सोडायला. टाळ वाजत होता, मृदुंग वाजत होता, आणि वाजत गाजत माझे ज्ञानोबाराय नाचत गात पैठण नगरीवरून आळंदीला जात होते. चला तो जयघोष आपण सुद्धा साजरा करूया. पैठणवरून आळंदीची यात्रा कशी झाली, कशा भजनामध्ये, एकदा सगळ्यांनी उठून उभं राहायचं. पैठण ते आळंदीची ज्ञानोबारायांची यात्रा आपल्याला इथे करायची आहे. सगळी माणसं ज्ञानोबारायांचं भजन करत होते. पैठणचे विद्वान ब्राह्मण ज्ञानोबारायांच्या पाया पडत होते आणि काय म्हणत होते, दोन्ही माणसं काय म्हणत होते, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री
गणपते शिव हर 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 महादेव. पैठणची सगळी मंडळी माझ्या ज्ञानोबारायांना वाट लावण्यासाठी वाजत गाजत पैठणवरून निरोप देण्यासाठी सगळी मंडळी ज्ञानोबारायांना निरोप देण्यासाठी आली. आणि निरोप देताना सगळ्या पैठणकरांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. माऊली, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. ज्या आळंदीमध्ये तुम्हाला त्रास झाला ना ज्ञानोबाराया, त्या आळंदीमध्ये तुम्ही जाऊ नका. आम्ही पैठणकर तुमची सेवा करू. कारण पैठणकरांना ज्ञानोबारायांच्या महिमेचं सगळं योगदान कळालं होतं. ज्ञानोबारायांना शुद्धीपत्र लिहून पैठणकरांनी निवृत्तीनाथांच्या हातामध्ये दिलं. शुद्धीपत्र घेतलं आणि पैठण ते आळंदीपर्यंत येता येता माझ्या ज्ञानोबारायांनी प्रचंड चमत्कार केले. आता ते चमत्कार कोणते कोणते केले आपल्याला बघायचंय. शांतते ऐका. आणि पैठणवरून माझे ज्ञानोबाराय निघाले ना महाराज, सगळे ज्ञानोबारायांना पाठीमागे निरोप देऊन सोडून गेले. पण जो रेडा माझ्या ज्ञानोबारायांनी बोलवला होता ना, तो रेडा मात्र पैठण पासून माझ्या ज्ञानोबारायांच्या सोबत होता. काका, काय त्या रेड्यामध्ये परिवर्तन झालं होतं ज्ञानोबारायांच्या संगतीमुळे माहित नाही. पण तो रेडा आळे फाट्यापर्यंत माझ्या माऊलींसोबत होता. आळे फाट्यापर्यंत. आजही आपण आळंदीला गेल्याच्या नंतर आळे फाट्याला जातो आणि तिथं गेल्याच्या नंतर कुणाच्या पाया पडतो? कुणाच्या? निर्बुद्ध रेड्याच्या. नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं, आम्ही गाढवाच्या पाया पडतो. म्हणजे थोडक्यात संतांची संगती फक्त माणसाला झाली तर माणसाचंच कल्याण होतं असं नाही महाराज. संतांची संगती प्राणी मात्रांना झाली तर त्यांचा सुद्धा उद्धार होतो. हे संत चरित्र आम्हाला शिकवतं. गाढवावरती नाथांची कृपा झाली तर आम्ही गाढवाच्या पाया पडतो. आळे फाट्यापर्यंत रेडा सोबत राहिला ज्ञानोबारायांच्या. परंतु येता येता पैठणवरून आळंदीला येता येता एक महत्वाचे 2-3 चमत्कार माझ्या ज्ञानोबारायांनी केले. प्रचंड पावसाचे दिवस होते, प्रचंड पावसाचे. पैठणवरून येता येता एवढा पाऊस लागला आणि येता येता पावसामध्ये आश्रय घ्यावा कोणाला. फार महत्वाची कथा सांगते बरं का मी तुम्हाला. ऐकली असेल नसेल मला माहित नाही, ही कथा अंतकरणानं श्रवण करा. माझ्या ज्ञानोबारायांना, निवृत्तीनाथांना, सोपन काकांना, आदिशक्ती मुक्ताईला प्रचंड पाऊस लागला. आणि पाऊस लागल्याच्या नंतर इकडे तिकडे बघितलं, कुठेतरी झाडाखाली आश्रय घ्यावा, कुठेतरी घर बघावं, पण घरही दिसत नाहीये. आश्रय घ्यावा तरी कुठे? माझ्या मुक्ताईचं लक्ष गेलं समोर. आणि समोर काय होतं माहितीये का? समोर होती मस्जिद. मस्जिद होती समोर. मस्जिद. दादा, अरे मस्जिद आहे समोर, तिथे आपण आश्रय घेऊया. ठीक आहे मुक्ते, आपण मस्जिद मध्ये जाऊया. 4ही भावंड मस्जिद मध्ये गेले महाराज. आणि मस्जिद मध्ये गेल्याच्या नंतर त्या मस्जिद मध्ये एक मुस्लिम बांधव कुराण वाचत होते. कुराण. एक गोष्ट सांगू, विषय आला म्हणून सांगते. एकादशीला अन्नवर्ज आहे बाबा काका, एकादशीला अन्नवर्ज आहे हे ज्ञानेश्वरी गाथा तर सांगतं, पण एकादशीला अन्नवर्ज आहे हे कुराणमध्ये सुद्धा सांगितलंय. कुराण धर्मग्रंथ सांगतो तुम्ही एकादश करा. कुराण सांगतं महाराज. ज्ञानेश्वरी गाथा सांगेल यामध्ये काही नवल नाही, परंतु कुराणमध्ये सुद्धा सांगितले तुम्ही एकादशी करा, एकादशीला अन्न खाऊ नका. धर्मग्रंथ सगळे सारखेच आहेत आणि उपदेशही सगळ्या धर्मग्रंथांमध्ये सारखाच केलेला आहे. एक व्यक्ती कुराण वाचत होती आणि यांच्या कपाळाला टिळा बघितला. मुस्लिम बांधव उभे राहिले आणि त्यानं सांगितलं, बोले यहाँ क्यों आए? ये आपकी जगह नहीं है, ये हमारी मस्जिद है. आपकी जगह मंदिर में है, मंदिर में, आप यहाँ मत आओ. ज्ञानोबारायांनी हात जोडले. अहो असं काय करता? मंदिर असू द्या किंवा मस्जिद असू द्या, माणसाला प्रत्येक देवाच्या दारामध्ये जायचा अधिकार आहे. क्या बोले आप? आपके सिर पे तो तिलक लगाया हुआ है और आप मस्जिद में आए. तो ओरडू लागला ज्ञानोबारायांना, पाठीमागं ढकलू लागला, इथं येऊ नका, ये जगह आपकी नहीं है, ये जगह हमारी है, ये हमारी मस्जिद है, आपकी जगह तो मंदिर में है, तुम्ही इथं येऊ नका, तुम्ही तुमच्या मंदिरात
मंदिरामध्ये जा, कारण तुम्ही ब्राह्मण आहात आणि ब्राह्मणानं मस्जिदमध्ये कशाला यावं. पण एक सांगू, ज्ञानोबाराय म्हटले, अरे जिच्या दारामधून तू आम्हाला बाहेर काढतोय त्या मस्जिद आईला विचार, तू कुणाची आई आहेस. तो मुस्लिम समाजाचा व्यक्ती म्हणू लागला, पागल हो गए क्या, पागल हो आप. अहो 30 वर्षापासून कुराण वाचतो इथं, मस्जिद 30 वर्षात माझ्या सोबत बोलली नाही आणि तुम्ही काय सांगता, मस्जिद माको पूछो ये दरबार किसका है. ज्ञानोबारायांची ताकद सांगते मी तुम्हाला, एकदा विचारा ना मस्जिद आईला, तू कोणाची आहेस. ज्ञानोबारायांचा चमत्कार आहे काय. ठीक है पूछता हो, लेकिन एक ही बार त्या मुस्लिम बांधवानं मस्जिद आई समोर हात जोडले, मस्जिद माँ बोल तू किसकी माँ है, मस्जिद माँ बोल तू किसकी माँ है. एकदा बोलला, दोनदा बोलला, तीनदा बोलला, पण मस्जिद माँ काही बोलायला तयारच नाही. आता मात्र ज्ञानोबारायांच्या अंगावरती चप्पल फेकून मारू लागला. तुम्ही मूर्ख आहात का, मला मूर्ख समजलं का. 30 वर्षापासून कुराण वाचतोय, मस्जिद आतापर्यंत माझ्याशी बोलली नाही आणि तुम्ही काय म्हणता, तुम्ही का मूर्ख झाले का, निघा म्हटले तुमच्या वाटेला. ज्ञानोबाराय म्हटले, मला एक चान्स द्या, एकच शेवटचा चान्स द्या. माझ्या ज्ञानोबारायांनी मस्जिद मा समोर असे दोन्ही हात जोडले. प्रसंग डोळ्यासमोर घ्या. मस्जिद मा समोर माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी 2 हात जोडले आणि अंतकरणापासून आवाज दिला, मस्जिद मा, ए मस्जिद आई तू सांग कुणाची आई आहेस. अगं बोल तू कुणाची आई आहेस. अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली आणि ती मस्जिद माझ्या ज्ञानोबारायांसोबत बोलली, बेटा मैं तुम्हारी माँ हूँ, बेटा मैं तुम्हारी माँ हूँ, बेटा मैं तो सारे जग की माँ हूँ, बेटा मैं तो सारे जग की माँ हूँ. कोण बोललं ज्ञानोबारायांसोबत, मस्जिद माँ बोलली. मस्जिद आई म्हटली, बेटा मैं तुम्हारी माँ हूँ, बेटा मैं तुम्हारी माँ हूँ, मैं तो सारे जग की माँ हूँ, मैं तो सारे जग की माँ हूँ. ज्ञानोबारायांचा अलौकिक चमत्कार त्या मुस्लिम बांधवांना डोळ्यानं बघितला आणि तो मुस्लिम समाजाचा व्यक्ती माझ्या ज्ञानोबारायांच्या पायावरती नतमस्तक झाला. आणि एक सांगू, माझी माऊली ज्यावेळी समाधीला चालली ना महाराज, सगळ्यात जास्त ती मुसलमानाची व्यक्ती रडली. मेरी मस्जिद माँ आपसे बात करती है, मुझे मालूम नहीं था. ज्ञानोबारायांनी एवढं अलौकिक चरित्र कोणाचं नाहीच हो. ज्ञानोबारायांचं चरित्र म्हणजे प्रत्येक चरित्र काही ना काही आम्हाला आयुष्याचा उपदेश करणारच आहे. आणि हे चरित्र असं आहे, 1-2 वाजली ना तरी मलाही सांगायचा कंटाळा येणार नाही, तुम्हाला उठायचा येईल का नाही मला माहीत. चरित्र फार अलौकिक आहे. पैठणवरून येताना माझ्या ज्ञानोबारायांसोबत मस्जिद बोलली, त्याच्या पुढे सरकल्याच्या नंतर ज्ञानोबाराय हळूहळू पुढे आले, अमृतानुभव सांगितला आणि त्याच्यानंतर पुढे आले. थोडे पुढे आल्याच्या नंतर आणखी एक अलौकिक चमत्कार केला. ज्या गावामधून माझी माऊली निघाली होती ना महाराज, 4ही भावंड ज्या गावामधून निघाली होती त्या गावामध्ये एक व्यक्ती मरण पावली होती. मरण, त्या व्यक्तीची अंतयात्रा निघाली होती. ज्ञानोबारायांच्या नामाचा प्रसार हा जगभर वाढत होता आणि जो मेलेला व्यक्ती होता ना, त्याच्या पत्नीनं माझ्या ज्ञानोबारायांकडे बघितलं. ज्ञानोबारायांकडे बघितल्याच्या नंतर अंतकरणाला पाझर फुटला आणि मेलेल्या व्यक्तीची पत्नी उठली, माझ्या ज्ञानोबारायांच्या पायावरती नतमस्तक झाली. माझ्या ज्ञानोबारायांनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि माऊलींच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अखंड सौभाग्यवती भव. माऊली काय बोलता तुम्ही? अहो समोरची जी अंतयात्रा आहे ती माझ्या पतिराजांची आहे. त्याचा आवाज चालू करा. समोरची अंतयात्रा माझ्या पती
आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद काय दिला? अखंड सौभाग्यवती भव. ज्ञानोबराया, तुमच्या मुखातून आलेला एकही शब्द खोटा ठरत नाही. आता खोटं कस काय बोलले? ज्ञानोबरायांना ज्ञात होतं आशीर्वाद कुणाला कोणता द्यावा. आणि संतांची वाणी कधी खोटं बोलत नाही. संतांची वाणी जी बोलते ते जगजाहीर होत असतं. संत जे बोलतात ते इतिहासामध्ये अजरामर होत असतं. 850 वर्षापूर्वी माझे नाथ महाराज म्हणले होते, येणारं कलियुग, येणारं कलियुग. 850 वर्षापूर्वी नाथ महाराजांनी घोषणा केली होती. त्यांच्या मुखातून शब्द निघाले होते, कलियुगामध्ये दादा एक अद्भुत होईल, बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल, 5 वर्षाची कन्या भ्रातार मागेल, 6 वर्षाची कन्या गर्भीण होईल. ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रातार सोडून घरोघरी फिरतील नारी, निर्गुण निराकार दादा माहुर माझा, शकून सांगावया आहे यमाई माझे. संतांच्या घोषणा ह्या अमर होत असतात. 850 वर्षापूर्वी नाथ महाराज म्हणले होते, या कलियुगामध्ये बहीण भाऊ दोघांचं लग्न लागेल. आणि ते लागतंय बऱ्याचदा. 5 वर्षाची मुलगी म्हणेल, बाबा माझं लग्न लावून द्या. 6 वर्षाची कन्या म्हणेल, बाबा मी गर्भीण झाले. पित्यामध्ये पुत्रामध्ये वैरत्व निर्माण होईल याच कलियुगामध्ये. आणि याच कलियुगामध्ये बाई लग्न करताना करार करेल, करार, 2 वर्षानंतर मी बायको दुसऱ्याची. हे सगळं कलियुगामध्ये घडेल. पण हे सगळं जर चुकवायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? कर जोडून विनवितो कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल ना महाराज तर भगवंताचं नाव घ्या. बरं, देवाचं नाव घ्यायला लागतं तरी काय? काही जण म्हणते पैशाशिवाय आम्ही देवाचं नाव घेऊ शकतो का, हे करू शकतो का, ते करू शकतं का? पण देवाचं नाव घ्यायला काही लागत नाही. पैसा न लगे, रुपया न लगे, न लगे कबडी दमडी, बोलो राम 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 राम, श्याम श्याम श्याम. काही लागत नाही देवाचं नाव घ्यायला. संत जे बोलतात त्यांची वाणी खरी ठरत असते. विधवाबाई म्हणते, ज्ञानोबराय तुमच्या मुखातून मला आशीर्वाद निघालाय, अखंड सौभाग्यवती भवन. माझ्या पतीची प्रेत यात्रा समोर आहे, आशीर्वाद दिलाच कसा? माझी माऊली त्या व्यक्तीच्या जवळ गेले, मस्तकावरती हात ठेवला. त्या व्यक्तीचं नाव होतं सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा, तुमची गरज आहे मला.
उठावं लागेल तुम्हाला. माझ्या माऊलींनी आयुष्यातला चमत्कार महाराज केला आणि सच्चिदानंद बाबांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि मेलेला माणूस माझ्या ज्ञानोबारायांनी जिवंत केला. सच्चिदानंद बाबा उठले, ज्ञानराज मला जिवंत केलं, काय काम आहे मला सांगा. त्यावेळी त्याच ठिकाणी माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी त्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. शके 1212 पैठ टीका केली ज्ञानदेवे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू पै जहाला. महाराज, मेलेला माणूस जर जिवंत होऊन ज्ञानेश्वरी लिहित असेल तर आम्ही जिवंत माणसं ज्ञानेश्वरी वाचून आमच्या आयुष्याचं कल्याण का करून घेऊ शकत नाही हो. मेलेला माणूस ज्ञानेश्वरी लिहितो, आम्ही जिवंतपणे फक्त ज्ञानेश्वरीशिवाय आपल्या आयुष्यामध्ये कल्याण नाहीये गड्या. मी सुरुवातीला सांगितलं कशी वाचा, पण वाचा, झोपून वाचा, उठून वाचा, हात वर करा नाही तर पाय वर करा, काही करा, पण ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीशिवाय आमच्या आयुष्याचं कल्याण नाही महाराज, नाही कल्याण. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबारायांचा प्रचार प्रसार हा वाढत 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 चालला. आता मात्र माझी माऊली पैठणवरून एक 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 चमत्कार करत आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये माझी माऊली पोहोचली आणि आळंदीपर्यंत माझ्या ज्ञानोबारायांची ख्याती झाली होती. जसे ज्ञानोबाराया आळंदीमध्ये प्रवेश करतात, जे ब्राह्मण माझ्या माऊलींना त्रास देत होते ना महाराज, आज तेच ब्राह्मण आरतीची थाळी घेऊन माझ्या माऊलींचा औक्षण करण्यासाठी आळंदीच्या वेशीत उभी होती हो. आळंदीच्या वेशीत उभी होती. ज्ञानोबाराया आळंदीमध्ये आले, सगळ्यांनी माझ्या माऊलींचं स्वागत केलं आणि आता भागवत धर्माची पताका आळंदीमध्ये सुरू झाली. पैठणवरून येता येता ज्या गावात माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली ते गाव आहे आपेगाव, आमच्या अहिल्यानगर. महाराज, खरंच आमचा अहिल्यानगर जिल्हा एवढा पावन आहे ना, खरं सांगू का, आमच्या जिल्ह्यामध्ये नाथ महाराज जन्माला आले आणि आमच्या जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यात ज्ञानेश्वरी उत्पन्न झाली. फार भाग्यवान समजतो आम्ही आम्हाला स्वतःला, स्वाभिमानानं सांगतो. जिथे ज्ञानेश्वरी निर्माण झाली त्या जिल्ह्यातले आम्ही आहोत महाराज. जास्त ओळख सांगायची गरजच पडत नाही बाहेर गेल्याच्या नंतर. आणि एक सांगू का, माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगत असताना ज्या खांबाकडे पाठ केलं ना महाराज, ज्या खांबाला पाठ लावून माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर झालं. आणि आज आम्ही आपेगावला गेल्याच्या नंतर त्या खांबाच्या सुद्धा पाया पडतो. विचार करा, माझ्या माऊलींनी ज्या खांबाला पाठ लावली त्या खांबाचं आम्ही दर्शन घेतो. मग जिकडं बघितलं असेल ती जागा किती पुण्यवान असेल. संतांचा स्पर्श जिथे जिथे झाला ना महाराज, ती जागा फार फार अतिशय पवित्र मानली गेली, अतिशय पवित्र. आता आळंदीमध्ये चारही भावंडांच्या ज्ञानाचं तेज हे लखलखीत होत होतं. आळंदीच्या लोकांना स्वाभिमान होता, ही माऊली आमची आहे, डोक्यावरती घेऊन माझ्या ज्ञानोबारायांना नाचत होती. पण तेव्हाही एक अलौकिक चमत्कार ज्ञानोबारायांच्या आयुष्यामध्ये घडला.